नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महिलेचा निर्गुण खून करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या महिला तपास पथकाने केले जेरबंद। पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात एका महिलेचा खून करून सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या महिला पथकाने जेरबंद केले आहे। कुंडेवहाळ गावात एका महिलेचा गळा आवळून खून झाला असल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक महिला नामे संगीता नामदेव म्हात्रे, वय 55 वर्ष, राहणार घर नंबर 471, मुक्काम पोस्ट कुंडेवहाळ या मयत अवस्थेत आढळून आल्या। तसेच सदर ठिकाणी केलेल्या चौकशीमध्ये मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने हे चोरी झाले असल्याची माहिती मिळाली। त्यावरून मयत महिलेचा मुलगा सवे नामदेव म्हात्रे, वय वर्ष 36 यांनी दिलेल्या तक्रारीवरून यातील मयत महिलेचा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने गळा दाबून खून केला असल्याची फिर्याद नोंद करून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी कोणतेही CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आरोपिताबाबत माहिती मिळवणे अत्यंत अवघड जात होते। त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्ह्याच्या तपासकामी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती। त्याप्रमाणे घटनास्थळ परिसरातील रहिवाशांकडे चौकशी करण्याची कामगिरी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे व महिला अंमलदार पोलीस शिपाई विशाल दुधे यांना देण्यात आली होती। महिला पथकाने व पोलीस शिपाई विशाल दुधे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण परिसरातील सुमारे 30 महिला व पुरुष यांच्याकडे तपास केला। यामध्ये इसम नामे मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी, वय 23 वर्षे, राहणार कुंडेवहाळ याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने यातील मयत महिलेस 40,000 रुपये उसने दिले होते। आरोपिताने सदर रक्कम परत मिळण्याकरता मयत महिलेकडे वारंवार मागणी केली होती। तसेच दिलेली रक्कम परत मागण्याकरता मयत महिलेच्या घरी गेला असता मयत महिलेने पैसे परत करण्यासाठी नकार दिला। त्यामुळे आरोपिताने जाणीवपूर्वक मयत महिलेचा गळा आवळून खून केला असल्याचे सांगितले। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपिताबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना महिला पोलीस पथकाने सखोल तपास करून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपिताचे नाव निष्पन्न करून कौशल्यपूर्ण तपास करून त्यास अटक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय अनपुरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पनवेल प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांजुर्णे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे, पोलीस हवालदार ज्योती दुधाणे, देवांगी म्हात्रे, महिला पोलीस शिपाई अर्चना देसाई, साधना पवार, ज्योती कहांडळ, सुप्रिया ढोमे, सुशीला सवार, तेजश्री काशीत, स्वाती पाचपुते, पोलीस शिपाई विशाल दुधे यांनी केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदम सह तृप्ती भोईर, पनवेल। सर, पनवेलमध्ये एक मर्डर केस ओपन झालेली आहे। त्यात मुख्य वैशिष्ट्य असं की सुरुवातीपासून सगळ्या महिला पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी हा गुन्हा ओपन केलेला आहे। बरोबर आहे। दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुंडेवहाळ गावामध्ये एका महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी प्राप्त झाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब व मी स्वतः सदर घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पहिल्यापासूनच महिला अधिकारी आणि महिला तपासी अंमलदार यांना याबाबत